सर्वांना जयसत्य. आपण आपल्या देशामधलं जे संविधान आहे ते संविधान मानतो आणि त्याच्या प्रस्तावनेमध्येच किंवा ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो त्याच्यामध्ये समता आणि बंधुता, धर्मनिरपेक्षता अशी शब्दावली आहे. आणि सर्व जे लोक समतेला मानतात किंवा बंधुतेला मानतात ते संविधानाला पण मानतात का? मानतात. खरं म्हणजे ज्यांना समता बंधुता हवी आहे त्यांना समता मान्य आहे, म्हणजे संविधान मान्य आहे, समता मान्य आहे आणि बंधुता मान्य आहे का असा विचार केला तर आपल्याला काय दिसते? आपण संविधानाला मानतो, परंतु आपल्या आपसामध्ये जे त्याच्यामध्ये समता आणि बंधुता सांगितली आहे प्रिॲम्बलमध्येच, ती समता आपण ज्या जाती आहे त्याच्यामध्ये आहे का? म्हणजे संविधान लागू झालं परंतु व्यवहारामध्ये समता आली नाही. आपण जातीमध्ये वाटले गेलेलो आहोत. सर्व म्हणजे अगदी स्वतःला उच्च म्हणणारे आणि स्वतः ज्यांना अस्पृश्य वगैरे केले त्या सगळ्या जाती आहेत, परंतु त्यांच्या परस्परात बंधुता आहे का? हे काम संविधानाचं आहे की आपलं आहे? म्हणजे ज्या लोकांना संविधान मान्य आहे, जे पुरस्कार करतात की आपल्या देशामधलं संविधान आम्हाला मान्य आहे, त्या लोकांमध्ये किंवा त्या जातींमध्ये जे लोक ज्या जाती संविधानाला मानतात त्यांच्यामध्ये तरी बंधुता आहे का? उदाहरणार्थ दलित आणि ओबीसी याच्यामध्ये बंधुता आहे का? किंवा जे स्वतःला उच्च म्हणतात त्याच्यामध्ये पण बंधुता आहे का? म्हणजे त्यांच्यामध्ये आणि ओबीसी मध्ये बंधुता आहे का? खरं पाहिलं तर जातीमध्ये आपल्या देशामध्ये बंधुता नाही, बंधुभाव नाही. आणि ज्याला म्हणता येईल की आंतरजातीय लग्न करणं म्हणजे हे एक प्रकारचा अपवाद असतो, त्याचप्रमाणे आंतरजातीय बंधुता ही देखील बाब आपल्याला दिसत नाही. मला एक उदाहरण आठवते. ओरिसामधल्या एका माणसानं तथाकथित उच्च जातीच्या माणसाला विचारलं, भाई मेरी गाय दिखी क्या? गाय त्याची हरवली होती. ज्या माणसाला विचारलं त्या माणसानं म्हटलं, अरे तू नीच होकर मुझे बंधू कैसा कहता है? म्हणजे जातीमुळे बंधुता राहू द्या, परंतु बंधू म्हणणं देखील गुन्हा आहे. त्या माणसाला त्यांनी एवढं मारलं, बदलून काढलं की तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करावं लागलं. बंधुता म्हणणं, आंतरजातीय बंधुता म्हणणं हा गुन्हा आहे. ही मानसिकता आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की संविधान मानतो पण बंधुता मानत नाही, हा आपला ढोंगीपणा आहे. जे लोक संविधानाला मानतात ते जर आपसामध्ये जातीमध्ये जवळच्या जातीमध्ये देखील बंधुता मानत नाही, ते कसे काय संविधान मानणार आहेत? म्हणून या देशामध्ये जी जातव्यवस्था आहे ती तुम्हाला बंधुता मानू देत नाही. आंतरजातीय बंधुता, जातीमध्ये बंधुता, आणि ही बंधुता निर्माण करण्याचं काम संविधानाचं नाही, आपलं आहे, लोकांचं आहे. कारण जाती निर्माण केल्या त्या लोकांनी केल्या, इथल्या तथाकथित उच्च जाती आर्यभट ब्राह्मणांनी निर्माण केल्या, हे त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्या जातीचे आपण गुलाम आहोत. आपणही त्यांच्याप्रमाणे उच्च नीचता मांडतो, खालीवर समजतो. म्हणजे आपण देखील जातीमध्ये बंधुभाव निर्माण करू शकलो नाही, जे बाबासाहेबांना, फुल्यांना, बुद्धांना मांडतात ते सुद्धा. आणि म्हणून आंतरजातीय बंधुता निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय
खऱ्या अर्थानं तुम्ही संविधानाला मानता हे खरं नाही, हे खोटं आहे, ढोंग आहे. तुम्ही संविधानाला मानता, बाबासाहेबांना मानता, परंतु आंतरजातीय बंधुता मात्र तुम्ही मानत नाही, पाळत नाही. दुसऱ्या जातीच्या माणसाला भाऊ म्हणत नाही, दुसऱ्या जातीच्या बाईला बहीण म्हणत नाही, म्हणजे तुम्ही संविधानाचा अपमान करता. म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये खरं म्हणजे आम्ही हे मान्य करतो की सर्व जाती या देशामध्ये खोट्या आहेत. माणसं, स्त्री, पुरुष खरे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काही जातीचं रक्त असते का? जातीची भावना आहे. जात ही तुमच्या डोक्यामध्ये बसवलेली, घट्टपणे बसवलेली शेकडो वर्षांपासून ही भावना आहे आणि ती भावना तुम्ही डोक्यामध्ये एवढी घातली आहे की तुम्ही त्या भावनेप्रमाणे वागता, व्यवहार करता, काही लोकांच्या पाया पडता, काही लोकांना लाथेनं तुडवता. अशा प्रकारची वागणूक ही संविधान विरोधी आहे, समता विरोधी आहे, बंधुता विरोधी आहे. आणि म्हणून बंधुता निर्माण करणं हे सजग लोकांचं काम आहे. जे समता मानतात, ज्यांना या देशामधली उच्च-नीचता नको आहे, ज्यांना अस्पृश्यता नको आहे, अशा लोकांनी आपसी बंधुभाव निर्माण केला पाहिजे. कुठल्याही जातीचा माणूस हा आपला भाऊ आहे, कारण तो शरीरानं, मनानं, मेंदूनं सगळ्या सारखंच, आपण सारखेच आहोत. सगळे अवयव, सगळ्या जातींचे अवयव सारखेच आहे. मग उच्च-नीचता कुठून आली? ही डोक्यातून आलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण हा विचार केला पाहिजे सगळ्यांनी आणि प्रचार केला पाहिजे की आपण सर्व जातीचे लोक बंधू आहोत, भाऊ आहोत, भाऊ बहिणी आहोत, ज्याला इंग्रजीमध्ये फ्रॅटर्निटी म्हणतात. तसा त्याचा खरा फ्रॅटर्निटीचा अर्थ म्हणजे बंधुता आहे, परंतु बंधुता हा देखील पुरुषी शब्द आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांचा समावेश नाही होत. म्हणून फ्रॅटर्निटी हा इंग्रजी शब्द खूप छान आहे, वेगळा आहे, उदात्त आहे. तसा शब्द इथल्या भाषामध्ये नाही, म्हणजे इथली भाषा ही पुरुष प्रधान आहे. म्हणून आपण बंधुता किंवा समता म्हणतो. फ्रॅटर्निटी हा खरा शब्द आहे, त्याला आपण शोधलं पाहिजे की याच्यामध्ये फ्रॅटर्निटीचा अर्थ देणारा शब्द आपण शोधला पाहिजे. हे ब्राह्मणी शब्द आहे. बंधुता किंवा बंधुत्व हे पुरुषी आहे, त्याप्रमाणे आपण सर्व जातींना, स्त्री पुरुषांना फ्रॅटर्निटी शब्द वापरला पाहिजे किंवा फ्रॅटर्निटीचा एक शब्द आपण निर्माण केला पाहिजे. ते आपल्यासमोर आव्हान आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की बंधू आणि भगिनींनो, आपण या देशामध्ये समता हवी असेल, न्याय हवा असेल, बंधुता हवी असेल, फ्रॅटर्निटी हवी असेल, तर आपण आपसामधले जे भेद आहे, दुसऱ्या जातीच्या माणसाला आपण भाऊ म्हणत नाही, समान म्हणत नाही, जरी शरीरानं सगळे समान असले तरी. म्हणून आपण एक सोडलं पाहिजे. केवळ कुठलंही पुस्तक बंधुता निर्माण करू शकत नाही आणि हे सरकारचंही काम नाही आहे. जे काही सरकार आपल्या देशामध्ये असते किंवा आहे ते जाती व्यवस्थेचा विरोध करत नाही, म्हणजे बंधुभावाचा स्वीकार करत नाही, बंधुभावाची मानसिकता निर्माण करत नाही. आपल्या देशामधले जे सगळे लोक ग्रंथ मांडतात, गीता, रामायण, महाभारत किंवा वेद, उपनिषद, या सगळ्या ग्रंथामध्ये ब्राह्मण वर्चस्व आहे, बंधुता नाही कुठल्याही ग्रंथामध्ये. तुम्ही सर्व बंधू आहात असं सांगणारा ग्रंथ नाही, पुस्तक नाही. ते आम्हाला निर्माण करावं लागेल. महात्मा फुल्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, पेरे रामस्वामींनी ही जातीची भावना नष्ट करण्याचं आवाहन केलं, विचार दिले, चळवळी केल्या, परंतु त्याचा अजूनही म्हणावा तसा उपयोग झालेला नाही. कारण आपण जाती म्हणून अलग अलग आहोत, आपण बंधू नाही आहोत. म्हणून बंधुता निर्माण करणं, फ्रॅटर्निटी निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं आजच्या आपल्यासमोर आव्हान आहे. त्याच्याशिवाय या देशामध्ये खरी लोकशाही पण निर्माण होऊ शकत नाही, कारण स्वतःला उच्च समजणारे लोक हे बंधुभाव मानत नाही. ते म्हणतात आम्ही सर्वात उच्च आहोत, पवित्र आहोत, शुद्ध आहोत, आणि तुम्हाला ते अशुद्ध समजतात. त्याचप्रमाणे ज्यांना ते लोक नीच किंवा खालचे समजतात, ते खालचे समजणारे लोक स्वतःला खालचे समजतात आणि ते ब्राह्मणांच्या पाया पडतात. म्हणजे ब्राह्मण उच्च आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, आम्ही अशुद्ध आहोत, नीच आहोत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ते ब्राह्मणाच्या पाया पडतात.
ब्राह्मण कधीही इथल्या बहुजनांच्या पाया पडत नाही, कारण तो स्वतःला मुखातून जन्माला असं म्हणतात, वरून जन्म झाला त्याचा आणि तुमचा पायातून जन्म झाला असं म्हणतात. या मुखातून जन्म झालेला माणसामध्ये जो गर्व आहे, अहंकार आहे, कुबुद्धी आहे, तो पायातून जन्म झालेल्या माणसाला बंधू म्हणेल का? मग हे नातं तोडलं पाहिजे. पाय आणि मुख हे बंधू होऊ शकतात का? ते मानसिकतेनं तुमच्या डोक्यामध्ये सांगितलं आहे की नाही नाही, पायाची वाहन पायातच बरी. म्हणजे तुम्ही ब्राह्मणांचं ऐकता, ते सांगतात तसं वागता. म्हणून या देशामध्ये बंधुता येत नाही. म्हणून ब्राह्मणवाद हा देशामध्ये बंधुता तोडणारा आहे, समानता नाकारणारा आहे. म्हणून ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मण म्हणणारे स्वतःला जोपर्यंत सुधारत नाही, जोपर्यंत त्यांना कळत नाही, कारण ज्यांना ब्राह्मणांना देखील या देशामध्ये मानवता आणायची नाही, त्यांना स्वतःला उच्च राहायचं आहे, त्यांना तुम्हाला विभाजित ठेवायचं आहे जाती जातीमध्ये. नुसतं विभाजितच नाही तर परस्परामध्ये उच्च नीचतेमध्ये तुम्ही आहात. ओबीसीमधले उच्च नीच आहे, दलितांमधले उच्च नीच आहे. अशा प्रकारची जी बुद्धी तुम्हाला त्यांनी दिली आहे ती तुम्ही वापरता, ती स्वीकारता, तिच्याप्रमाणे व्यवहार करता. म्हणजे तुम्ही त्यांचे गुलाम आहात. उगीच शिव्या देऊन उपयोग नाही आहे. तर तुम्ही स्वतःला स्वीकारा, त्यांचं ऐकू नका. आदेश बुद्धाचे, फुले आंबेडकरांचे, पेरेरांचे घ्या. ब्राह्मणांचे आदेश पाळू नका, म्हणजे जात पाळू नका, म्हणजे स्वतःमध्ये बंधुभाव निर्माण करा, फॅकल्टी निर्माण करा. स्त्री पुरुष सर्व समान आहेत आणि एकमेकाचे बंधू आहे, भाऊ बहिणी आहेत. अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणं हे आजचं आव्हान आहे. त्याच्याशिवाय या देशामध्ये हा देश तुटलेला राहील, जातीमध्ये फुटलेला राहील, उच्च नीचतेमध्ये गडलेला राहील. तो काढा. या देशातली मानवता उभी करायची असेल, समतेवर उभी करायची असेल तर आंतरजातीय समता, आंतरजातीय बंधुता निर्माण करावं लागेल. धन्यवाद.